राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सर्वांनाच माहीत असतं. मात्र तरीही काही गाठीभेटी अशा असतात ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या जातात. भाजपचे नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. दोन्ही नेत्यांची एकमेकांविषयीची मतं आणि ती मतं व्यक्त करताना वापरली जाणारी भाषाही अनेकदा आपण ऐकली. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांनी बोलावलेल्या पार्टीला जात असतील तर चर्चा होणारच. याच पार्टीचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. हे फोटो आहेत भाजप नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज यांची कन्या मिशिकाच्या बर्थडे पार्टीचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, अमित साटम, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, उद्योगपती अनंत अंबानी, शाहरुख खान, संजय दत्त, रितेश देशमुख असे अनेक नेते, अभिनेते, उद्योजक या पार्टीमध्ये सहभागी झाले. पण राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगली ती आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीची. आदित्य ठाकरेंना मोहित कंबोज यांच्यासोबत पाहून सोशल मीडियावरती ट्रोलर्सनं असा काही गराडा घातला की ही ट्रोल धाड थांबवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना पुढे येत युद्धशास्त्राचे नियमच सांगावे लागले. राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे. कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय ना आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू. याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही. मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील, कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत. युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं. तर आदित्य ठाकरेंच्या बर्थडे पार्टी पॉलिटिक्स बाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया सुद्धा बोलकी होती. एकतर आदित्य ठाकरे या पार्टीला गेले होते हे राऊतांनी कुठेतरी वाचलं होतं आणि त्याच वाचीव घटनेमागे राजकारण न पाहण्याचा सल्ला त्यांनी सर्वांना दिलाय. नाही ठीक आहे, आम्ही करू ना. बघा, शेवटी हा संघर्ष हा संपत नाही कधी. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. तर विमान न मिळाल्यामुळे या पार्टीला येऊ न शकलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा यात काहीही विशेष असं वाटत नाहीये. अदानी अंबानींचं उदाहरण देत त्यांनी कंबोज यांच्यातील उद्योजकाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. असं आहे, मोहित कंबोजजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे, सर्वांशी रिलेशन आहे. माननीय अडानीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातोच. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर संबंध नाही राहत. पण नितेश राणेंचं मत बावनकुळेंपेक्षा पूर्णतः वेगळं होतं. राणेंना त्यांचे बॉस हे इतरांचेही बॉस होणार असल्याचं चित्र दिसायला सुरुवात झालेली. सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं. तर शिरसाट मात्र वेगळ्याच संशयाने या बर्थडे पार्टीकडे पाहताना दिसले. आदित्य ठाकरेंची पार्टीला हजेरी हा एक नवा राजकीय मार्ग असल्याचं शिरसाटांनी सांगितलं. आता कुठला राजकीय मार्ग हे त्यांच्याच तोंडून आहे का? आदित्य गेल्याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत
आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा मतभेद आणि मनभेद यातला फरक समजावून सांगितला. मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. एक कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे का झालेले असतील? हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर मोहित कंबोज यांचा सर असा उल्लेख करत अमित ठाकरेंनी त्यांच्या आणि राज ठाकरेंच्या जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. मोहित कंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहे. मोहित कंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं, जे आता आपण का बंद केलं मला माहीत नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करत किंवा पक्षाला विरोध नाही करत, आपण भूमिकेला विरोध करतो ना. मोहित कंबोज यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेवरती करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप असोत किंवा शिवसैनिकांकडनं कंबोज यांच्या गाडीवरती झालेला हल्ला असो, गेल्या काही वर्षात ठाकरे आणि कंबोज यांच्यातली राजकीय खुन्नस महाराष्ट्रानं अनेकदा पाहिली आहे. एरवी भाजप नेत्यांना न भेटण्याचे राज ठाकरेंना दिलेले सल्ले असोत किंवा अराजकीय कार्यक्रमातही एकनाथ शिंदेंसोबत नजरानजर टाळणारे आदित्य ठाकरे असो, राजकीय आणि वैयक्तिक संबंधांचे धागे एकमेकांमध्ये गुंतल्याचं चित्र अनेकदा दिसलंय. मात्र आता कंबोज यांच्यासोबतची राजकीय खुन्नस बाजूला ठेवत वैयक्तिक संबंधांचा केक आदित्य ठाकरेंनी चाखलाय. केकचा हा गोडवा आता वैयक्तिक राहतो की या गोडव्यामुळे राजकीय कटुता सुद्धा कमी होते, हे लवकरच कळेल. त्यामुळे या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हटलं जात आहे की ही राजकीय भेट नव्हती, तर ही वैयक्तिक भेट होती. पण आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीनंतर प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे की मोहित कंबोज यांच्या सोबतचं वैर संपलंय का, की ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि भाजपची राजकीय जवळीक वाढू लागली आहे का, हे प्रश्न निर्माण झालेत. पण विशेष बाब म्हणजे की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो ना कोणी कोणाचा मित्र. अजय मानेसह वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.